लावा ना आम्हाला त्याच्या कृषी नाही नंतर आम्हाला लाईट कलर आहे नाही लाईट आहे बोल ना हॅलो हॅलो बोल ना भाऊ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी शरद पवार यांची कौटुंबिक भेट घेतली, परंतु त्यानंतर मात्र दिल्लीला रवाना झालेले आहे. अमित शहा यांची भेट घेणार आहे. कुठेतरी चर्चा रंगू लागली आहे की दिवाळी काहीतरी वेगळा धमाका ते करतील का, अशी चर्चा रंगू लागली. आता चर्चा काही रंगू शकते, चर्चा काही असू शकते. आता अजितदादा शरद पवार साहेब यांनाच माहीत असेल ते का जात आहेत आणि कशासाठी जात आहेत. दिवाळी आहे, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दिवाळीच्या स्नेहसंमेलनाप्रीत ते त्या ठिकाणी भेटू शकतात. राजकीय काही भेट किंवा उद्देश असू शकतो. आता यावर मी कसं सांगणार की त्यांच्या मनात काय उद्देश आहे आणि चर्चा काय होत आहेत हे तेच किंवा त्यांच्या कुटुंबात जी बैठक झाली ज्यात काय झालं असेल त्यापैकी कोण सांगू शकेल. पण या आधीचा इतिहास आपण जर पाहिला तर कौटुंबिक भेटी घडल्यानंतर अनेक गोष्टी ज्या घडलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. आज पुन्हा एकदाही सकाळी वळसे पाटील भेटले, त्यानंतर कौटुंबिक कार्यक्रम झाला, त्यानंतर दिली लागली. अनेक गोष्टी कौटुंबिक भेट झाल्यावर घडलेल्या आहेत, तशाच बिघडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं या बाबतीत नेमकं काय होईल हे तेच सांगू शकतात ना. अशोक चव्हाणांनी एक ट्विट केलेला आहे की बिहार राज्यामध्ये आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 75% वाढवण्याचा निर्णय झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये का शक्य होऊ शकत नाही. बिहारचं किंवा नितीश कुमारचं मार्गदर्शन घेण्याची, त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याची महाराष्ट्राला आवश्यकता नाही. महाराष्ट्राचं नेतृत्व सक्षम आहे. सर्व समाजांना बरोबर घेत सर्वांना आरक्षण द्यायची न्याय्य भूमिका महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाची आहे. किंबहुना या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलेलं आहे. अर्थात ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आणि त्याच्यामुळं आता असणाऱ्या नेतृत्वात निश्चितपणे तीव्र इच्छा आहे, मराठा समाजाप्रती संवेदना आहेत आणि त्याच्यामुळं आरक्षणासाठी कायद्यात टिकेल अशा प्रकारचं आरक्षण त्या ठिकाणी सरकारला द्यायचं आहे. आता नितीश कुमार विधानसभेत काय बरळतात, त्यांच्या नैतिकतेचा काय ऱ्हास झालाय, आता त्या नितीश कुमारची रे अशोक चव्हाण दुर्दैवाने ओढताना दिसतात. भाऊ, मनोज जरांगे पाटील देखील असं म्हणतात की ज्या पद्धतीने मराठा समाजाला वंशवळ शोधत आहेत, मराठवाड्यात कमी कुठेतरी जे आहेत ते लोक पडत आहेत, त्यामुळे मनुष्यबळ वाढवण्यात यावं अशी देखील मागणी केलेली आहे. दुसरीकडे जे अल्टिमेट केलं होतं ते आणखीपर्यंत देण्यात आलेलं नाही. ज्या पद्धतीने मला वाटतं सरकार पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात किंवा नोंदणी तपासण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी अतिशय गांभीर्यानं काम करते. अगदी हैदराबादला जाऊन आल्यापासून नंतरच्या कालावधीत जर आपण पाहिलं तर कधीच सरकार एवढ्या ऍक्शन मोडमध्ये आलं नव्हतं. आज आपण बघाल प्रसार माध्यमातूनच आपण बघतो की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात, तहसील कार्यालयात त्या ठिकाणी अशा प्रकारच्या नोंदी तपासण्याची लगबग आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि त्याच्यामुळे जेवढा मॅक्झिमम स्टाफ उपलब्ध करून देता येईल तेवढा प्रामाणिकपणे सरकारनं दिलेला आहे आणि अजून त्या ठिकाणी जर स्टाफची आवश्यकता असेल तर हे सरकार मराठा समाजाप्रती, आरक्षणाप्रती संवेदनशील आहे. जो जो स्टाफ उपलब्ध त्यांना हवाय तेवढा करण्यात काय अडचणीला असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून बाहेर प्रचार करतात असं संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊतचं पहिलं त्याने बूड शोधावं. देवेंद्र फडणवीस या देशातला एक तरुण नेता आहे भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांना महाराष्ट्राबाहेर सुद्धा मागणी आहे एक स्टार प्रचारक म्हणून. आता संजय राऊताला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा प्रचाराला बोलवत नाहीत आणि त्याच्यामुळे कदाचित ते दुःख असेल. संजय राऊतनी फक्त त्या ठिकाणी बोलण्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. ना कधी महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलले, ना कधी महाराष्ट्राच्या विकासावर बोलले, ना कधी सत्ताधारी पक्षाच्या
चुका त्या ठिकाणी नीटपणे दाखवू शकले होत असल्या तर त्याच्यामुळे संजय राऊत केवळ बोल घेवडा म्हणून आज महाराष्ट्रासमोर देशासमोर त्या ठिकाणी माहीत आहे. आता जर मध्य प्रदेशला देवेंद्रजींच्या प्रचार सभा असतील तर त्यांनी जायचं नाही का, की त्यांनी मातोश्री सारखं घरात बसून ऑनलाईन त्या ठिकाणी संबोधन करायचं. शरद पवारांनी एका पत्रात 52 जाती ज्या आहेत ओबीसी मध्ये समावेश केला, त्यामुळे तेच खरे ओबीसीचे नेते आहेत असं बच्चू कडू म्हणतात. नाही, एक हा नवा विषय या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आलाय. ते जर तसं असेल तर ते जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे आणि या संदर्भात मग जरांगेची भूमिका, वस्तुस्थिती, पवार साहेबांची कृती यातनं नेमकं मराठा समाजाने महाराष्ट्राला काय समजायचं ते समजून येईल. तर अरविंद सावंत यांनी टीका केलेली आहे आरक्षणावरतून. त्यांचं म्हणणं आहे की आताचे सरकार आहे ते पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि त्यामुळे दुसऱ्यांवरती फक्त ढकलायचं काम सुरू आहे आणि एसटीच्या विलिनीकरणावरून पण त्यांनी निशाणा साधला की एसटीचं विलिनीकरणासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, आता का करत नाही तुम्ही? मला वाटतं अरविंद सावंत ज्या पक्षातून येतात त्या पक्षाची आरक्षणाच्या बाबतीत काय भूमिका होती हे महाराष्ट्राला सर्वश्रुत माहीत आहे. पक्षप्रमुखांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्याच्यामुळे आरक्षणाच्या विरोधात सातत्यानं भूमिका शिवसेना पक्षाची त्या ठिकाणी राहिलेली आहे. आता त्या ठिकाणी आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना या ठिकाणी करते. ज्या मराठा आरक्षणाचं जे वातावरण निर्माण झालंय त्याच्यावर आपली राजकीय पोळी भासता येते का, असा केविलवाना प्रयत्न त्यांचा सुरू आहे. परंतु ती काय पोळी महाराष्ट्रातील जनता भाजू देत नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक शेवटून पहिला क्रमांक उद्धव ठाकरेंना आलाय. त्याच्यामुळे त्याने राजकीय त्यांचं मूल्यमापन काय आहे ते जरा नीट समजून घ्यावं आणि त्या पद्धतीत कामाला लागावं. आणि चाल ढकल सरकार कसं करतंय? सरकार अत्यंत प्रामाणिकपणे शिंदे समिती नेमले, त्या ठिकाणी नोंदी तपासतायत. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आम्ही ठाम आहोत हे पुन्हा पुन्हा सांगतायत. कायद्यात टिकेल असं आरक्षण देण्याची भूमिका आहे. त्याच्यामुळे सरकार 100% सकारात्मक असताना चाल ढकल कशी काय म्हणता येईल? आता आरक्षणाच्या दृष्टीनं सरकार सकारात्मक आहे, हाच ह्यांना प्रॉब्लेम आहे. त्यांची राजकीय दुकानदारी करायला वाव नाही, हे त्यांचं खरं दुखणं आहे, पोटदुखी. पण सगळीकडे अशा पद्धतीने जातीय जनगणना आहे ती करण्यात यावी अशी मागणी होताना पाहायला. नाही, या संदर्भात भारतीय जनता पार्टीने भूमिका स्पष्ट केलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत. योग्य वेळी त्या ठिकाणी योग्य तो निर्णय या ठिकाणी केला जाईल. शरद पवार असं म्हणतात की अजितदादांसोबतची आजची भेट झाली ती कौटुंबिक होती, वेगळा अर्थ करण्याची गरज नाही. त्यामुळे ते तिथे होते ना. आता मी तिथे नसताना, मला माहीत नसताना मी त्याच्यावर भाष्य करणं आणि ज्यांची भेट झाली त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी सांगणं. आता कौटुंबिक होती नव्हती त्यांनी सांगितलेलं आहे. आता उद्या काही विपरीत घडलं तर शरद पवार बोलतात ते खरं की शरद पवार बोलतात ते खोटं हे आपल्या समोर येईल. कोकणात देखील आता कुणबी प्रमाणपत्र म्हणजे मराठ्यांची कुणबी नोंदी सापडल्या, 69 कुणबी नोंदी सापडल्या गेल्या कोकणामध्ये. आधी देखील आमदार कदम असतील किंवा नारायण राणे असतील त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध केला होता. नाही, हे लोक ज्यांना त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र घ्यायचेच काय कोणाला कंपल्सरी नाहीये. जरांगेने तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आता पुन्हा त्या ठिकाणी मराठ्यांमध्ये वाद होऊ नये, मराठा समाजात दुफळी होऊ नये. कारण हे सगळा समाज एकत्रित झालाय, हे कुठल्या नेत्यासाठी झालेला नाही. या समाजाच्या भावनात समाजाचे प्रश्न आहेत. अशा प्रकारचे लाखोचे मोर्चे यापूर्वीही निघाले होते, तेव्हा कुठला नेता नव्हता, नेतृत्व नव्हतं. समाज त्या ठिकाणी विषयाशी बांधील आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्या पद्धतीनं या ठिकाणी समाज काल एक होता, आज एक आहे, उद्याही एक राहील. समाजात कोणी वितुष्ट आणून दुफाळी पाडण्याचा प्रयत्न केला ते होणार नाही. त्या समाजा कुठल्या नेत्याचा नाही, कुठल्या पक्षाचा नाही. समाज हा प्रश्नांच्या भोवती त्या ठिकाणी बांधील आहे, त्यासाठी काम करतोय. जयंत पाटील असं म्हणतात की सरकारमध्येच मतभेद दिसत आहेत, त्यामुळे काही जण ओबीसीना करत आहेत तर काही जण मराठ्यांना. तर तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा ना. आमच्यात एकमत आहे की नाही, सुसंवाद आहे हे दिसतंय, दिसून येईल. परंतु तुम्ही कुठे आहात नेमके?
तुमचा ठिकाणाच त्या ठिकाणी नाही, तुम्हाला भूमिकाच नाही. तुम्ही पहिले सैरभर झालाय, तुमची भूमिका आहे ती समोर येऊ द्या. आम्ही एकसंघ आहोत, एकसंघ राहू. महाराष्ट्राच्या हितासाठी जनतेची इच्छा आम्ही ठिकाणी एकत्रित राहू. कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल, जो जनाधार जनतेने दिलाय तो ट्रिमेंडस प्रचंड प्रमाणावर तिघांनाही समर्थन दिले. सर्वाधिक भारतीय जनता पार्टीला दिले, दादांना त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिले, तिसऱ्या क्रमांकावर शिंदे साहेबांना दिले. आणि एकंदरीत तिन्ही पक्षांना एकत्रितपणे महाराष्ट्रातील जनतेनं त्या ठिकाणी समर्थन दिलंय. आम्ही एकत्रित असण्याचा जनतेला आनंद आहे. जनतेची इच्छा आहे तुम्ही तिघे एकत्र असाल तर विकास होऊ शकतो. आणि आमचे विरोधक तिन्ही पक्ष शेवटून तिसरे आहेत. विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरती जरांगे पाटलांना ठाकरे म्हणून इथे ते म्हणतात की विरोधी पक्ष नेत्याने आमची बाजू मांडण्याऐवजी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार नाही अशी त्यांची भूमिका दिसत आहे. तुम्ही सहमत आहात का? मला वाटतं कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी या विषयामध्ये समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि मला या ठिकाणी विरोधी पक्षालाही सांगायचं आहे, सत्ताधारी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं आपल्या सगळ्या मंत्र्यांना की आपण या ठिकाणी सरकारमध्ये एकवाक्यता या आरक्षणाच्या बाबतीत आहे, दुसऱ्याचं आरक्षण काढून देण्याची सरकारची भूमिका नाही. त्याच्यामुळं तुमच्यामध्ये एकवाक्यता भूमिकेमध्ये असावी. तशीच विरोधी पक्षांनी सुद्धा राजकीय अभिनिवेश न ठेवता त्या ठिकाणी हा महाराष्ट्र त्या ठिकाणी एकसंघ राहावा, समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये, त्याच्यामुळे कुठल्या तरी समाजाचं नेतृत्व करायचं म्हणून अशा प्रकारची भूमिका मांडू नये असं माझंही त्यांना नम्र आवाहन असेल. दिलीप वळसे पाटलांनी भेट घेतली, नंतर अजित पवारांची भेट, त्यामुळे काही वेगळं आणखी शरद पवार इकडे येऊ शकतात वगैरे असं काही आहे? आता मी केवढा छोटा कार्यकर्ता आणि मी शरद पवार येणार जाणार याच्यावर सांगणं, तर आपण तुम्ही पवार साहेबांना विचारा, दिलीप वळसे पाटलांना विचारा, त्याच्यामुळे ते सांगतील ना. तुम्हाला स्वागत असेल का? हो, 100% स्वागत होईल. पवार साहेब आले तर का स्वागत होणार नाही? पहिले ते येणारच होते. येणार होते ते मध्येच कुठे गाडी थांबली माहित नाही. अजितदादांनी या संदर्भात भाष्य दिलेलं आहे. ठीक आहे.